शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील एकंदरीत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या अनुदानासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो सुरुवात करतोय. 13,000 कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा. मालेगाव 2022-23 रब्बी हंगामात भाव गडगडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाचा लाभ काही कांदा उत्पादकांना झाला, परंतु 7-12 उतार्यावर ई पीक पेरा न नोंदवल्याने आधी अपात्र आणि नंतर पात्र ठरवण्यात आलेल्या राज्यातील सुमारे 13,000 शेतकऱ्यांना 25 कोटीच्या अनुदानासाठी 2 वर्षापूर्वीपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीतच कांदा पिकाची लागवड करूनही केवळ पीक पेरा नोंदवला नसल्याचं तांत्रिक कारणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समितीने केलेली स्थळ पंचनामे या अनुदानासाठी गृहीत धरण्यात निर्णय घेतला. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी जसे पंचनामे सादर केले त्या अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा छाननी समित्यांनी केलेल्या फेर तपासणीतून नंतर पात्र ठरवण्यात गेले. अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पणन विभागाच्या उपसंचालकांनी ऑगस्ट 2024 मध्ये शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. जवळपास 13,000 शेतकऱ्यांचे सुमारे 25 कोटीचे अनुदान त्यामुळे 2 वर्षापासून रखडले आहे. त्यात नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशी काही महत्त्वाची अपडेट ही आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. सांगा धन्यवाद.